Hello everyone, today we will discuss about atomic theory, what is atom and what is atomic mass number. So everything in our surrounding is made up of the smallest particle. That smallest particle is called as atom. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज राठोड. आज आपण नवीन कन्सेप्ट घेऊन आलेला आहोत, ॲटम अँड ॲटॉमिक थेरी. तर आपल्या सराउंडिंग मध्ये जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जे काही सबस्टन्स आहेत, जे पदार्थ आहेत, ते छोट्या छोट्या कणांपासून बनलेला आहे. त्या कणांना आपण ॲटम असं म्हणतो. तर ॲटमची जी थेरी आहे ती सर्वप्रथम 1808 मध्ये जॉन डाल्टन नावाच्या सायंटिस्टनं ॲटॉमिक थेरी मांडली. तर जॉन डाल्टनच्या थेरीनुसार आपल्या सराउंडिंग मध्ये जे काही पदार्थ आहेत ते छोट्या छोट्या कणांपासून बनलेले आहे. त्या छोट्या कणांना आपण ॲटम असं म्हणतो. तर ॲटम कोणाला म्हणायचं? ॲटम अकॉर्डिंग टू जॉन डाल्टन्स थेरी. जॉन डाल्टन नावाचं जे काही सायंटिस्ट आहे त्याने ॲटमची काय मांडली? थेरी मांडली आणि त्याने सांगितलं ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. जॉन डाल्टनच्या थेरीनुसार पदार्थ जो आहे तो लहानात लहान कण आहे. कशाचा? जे काही पदार्थाच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो? ॲटम असं म्हणतो. आणि ही थेरी कोणी मांडली? जॉन डाल्टन. आणि जॉन डाल्टनच्या थेरीनुसार त्याने सांगितलं ॲटम इज अ स्मॉलेस्ट अँड इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. तर हा जो ॲटम आहे तो काय आहे? इंडिव्हिजिबल आहे. पदार्थाचा जो इंडिव्हिजिबल पार्टिकल आहे त्या इंडिव्हिजिबल पार्टिकलला आपण ॲटम असं म्हणतो. इंडिव्हिजिबल पार्टिकल, ॲटम इज अ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. पदार्थाचा जो लहानात लहान कण आहे आणि जो काय आहे इंडिव्हिजिबल आहे त्याला आपण असं ॲटम असं म्हणतो. तर ॲटमची डेफिनेशन काय? ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज द ॲटम. तर नेक्स्ट टॉपिक आहे ॲटमच्या इनसाइड मध्ये काय काय असते. तो आपला हे जो काही ॲटम आहे आणि ह्या ॲटमच्या इनसाइड मध्ये काही पार्टिकल असते जो छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेला आहे. तर ॲटमच्या आतमध्ये कोणते पार्टिकल आहेत? तर ॲटमच्या आतमध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 पार्टिकल आहे. पहिला पार्टिकल आहे प्रोटॉन, दुसरा पार्टिकल आहे न्यूट्रॉन आणि तिसरा पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन. तर पहिला पार्टिकल आहे प्रोटॉन, त्याच्यानंतर दुसरा पार्टिकल आहे न्यूट्रॉन आणि थर्ड पार्टिकल जे आहे त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन असं म्हणतो. Atom contain 3 particles. That particle also called as subatomic particle. First one is a proton, second one is a neutron, and third one is a electron. तर ॲटमच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं असते? समजा हे आहे आपला ॲटम आणि ह्या ॲटमच्या इनसाइड मध्ये असतो न्यूक्लियस आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ॲटमच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. तर प्रोटॉनची डिस्कव्हरी कोणी केली? प्रोटॉनची डिस्कव्हरी रुदरफोर्ड या सायंटिस्टने केलेलं आहे. त्यांनी स्कॅटरिंग इफेक्टच्या थ्रू स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केलं आणि त्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू त्यांनी शो केलं की ॲटमच्या इनसाइड मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्या पॉझिटिव्ह चार्जला आपण प्रोटॉन असं म्हणणार. अँड फ्रेंड्स, प्रोटॉन इज डिवाइडेड बाय पी. प्रोटॉन इज इंडिकेटेड बाय पी. प्रोटॉन जो आहे तो पी लेटरना आपण इंडिकेट करतो आणि प्रोटॉनवर असते पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? ॲटमच्या इनसाइड मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्या पॉझिटिव्ह चार्जला आपण प्रोटॉन असं म्हणतो. प्रोटॉनची जी डिस्कव्हरी आहे किंवा ॲटमच्या इनसाइड मध्ये प्रोटॉन असतात हे आपल्याला रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये अजून एक सब ॲटॉमिक पार्टिकल असतो त्याला आपण न्यूट्रॉन असं म्हणतो आणि न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो. नॉट पॉझिटिव्ह अँड नॉट निगेटिव्ह. न्यूट्रॉनची डिस्कव्हरी आहे ती कॅडविक नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. न्यूट्रॉनची डिस्कव्हरी कॅडविक नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. आणि नेक्स्ट ॲटमच्या इनसाइड मध्ये न्यूक्लियस असते आणि ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि ह्या न्यूक्लियसच्या बाहेर जे काही ऑर्बिट असते त्या ऑर्बिट मध्ये फ्रेंड्स इलेक्ट्रॉन काय करतात? रिव्हॉल्व करत असते. इलेक्ट्रॉन इज डिनोटेड बाय ई. इलेक्ट्रॉन आपण कशाने डिनोट करतो? ई न. आणि इलेक्ट्रॉनवर नेहमी निगेटिव्ह चार्ज असते. त्या ॲटमच्या इनसाइड मध्ये एक निगेटिव्ह पार्टिकल असतो. त्या निगेटिव्ह पार्टिकलला आपण काय म्हणतो?
इलेक्ट्रॉन, आणि हा इलेक्ट्रॉन ऍटमच्या न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन काय करतात, रिव्हॉल्व करत असतात. रिव्हॉल्व इलेक्ट्रॉन वर निगेटिव्ह चार्ज असतो, आणि इलेक्ट्रॉनचे जे काही ऍटमच्या इनसाइड मध्ये इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला जे थॉम्सन नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेलं आहे. याची जी थिअरी आहे, ऍटमच्या इनसाइड मध्ये एक निगेटिव्ह पार्टिकल असतो, त्या निगेटिव्ह पार्टिकलला आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो, ते आपल्याला जे थॉम्सन नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर कोणाला म्हणायचं, तर ऍटॉमिक नंबर ला आपण मराठीमध्ये अणुअंक असं म्हणतो. अँड इट इज ऍटॉमिक नंबर. फर्स्ट ऑफ ऑल त्याची आपण डेफिनेशन पाहू. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन ॲन ऍटम. एखादं ऍटम आहे, कोणत्याही सबस्टन्स जे आहे त्या सबस्टन्सचा लहानात लहान पार्टिकल आपण ऍटम म्हणतो, आणि कोणत्याही ऍटम मध्ये किती प्रोटॉन आहे. आता हे समजा ऍटम आहे, आणि ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहे, त्या नंबर ऑफ प्रोटॉनला आपण ऍटॉमिक नंबर असं म्हणतो. ऍटॉमिक नंबर मीन्स अगेन द नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन ॲन ऍटम is called as atomic number. The number of proton present in an atom is called atomic number. And it is denoted by Z. ऍटॉमिक नंबर जे आहे आपण Z ने डिनोट करतो, आणि एखाद्या ऍटम मध्ये किती प्रोटॉन आहे त्याला आपण ऍटॉमिक नंबर असं म्हणतो. तर फ्रेंड्स, नेक्स्ट टॉपिक आहे ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन ॲन ऍटम. एखाद्या ऍटमच्या इनसाइड मध्ये किती प्रोटॉन आहे आणि किती न्यूट्रॉन आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं नंबर, किती त्या ऍटम मध्ये प्रोटॉन असतात आणि किती त्या ऍटमच्या आतमध्ये न्यूट्रॉन आहे, त्याला आपण ऍटॉमिक मास नंबर असं आपण म्हणणार. ऍटॉमिक मास नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन and neutron present in an atom. नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, टोटल नंबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा, त्यांना आपण ऍटॉमिक मास नंबर असं म्हणणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला छोटासा व्हिडिओ आहे ऍटम, ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास नंबर. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. Hello everyone, today we will discuss about